नाशिक पश्चिमच्या दमदार आमदार कार्यसम्राट सीमा हिरे यांच्या विकास कामांचा महामेरू मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतोय। अनेक मंदिरांना सभागृह निर्मितीचं काम त्यांच्या विकास निधीमधून होत असल्यानं हिंदू रणरागिणी म्हणून मतदारसंघातील नागरिक बोलू लागले आहेत। प्रभाग क्रमांक 10 अंतर्गत येणाऱ्या जाधव संकुल येथील तुळजाभवानी मंदिर इथं आमदार हिरे यांच्या विकास निधीतून 50 लाख रुपये खर्च करून भव्य सभागृह उभारण्यात आलं असून या सभागृहाचं लोकार्पण सोहळा आयोजन नवरात्रोत्सवाच्या महानवमीनिमित्त करण्यात आलं। या निमित्त आयोजित कार्यक्रमाची सुरुवात आमदार सीमा हिरे आणि महिला मंडळाच्या हस्ते कोणशिलेचं अनावरण करून करण्यात आली। त्याचबरोबर जाधव संकुल ग्रुपचे संचालक नंदू जाधव आणि आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते फीत कापून या सभागृहाचं लोकार्पण करण्यात आलं। यावेळी आमदार सीमा हिरे आणि महेश हिरे यांच्या हस्ते तुळजाभवानी मातेची साडी चोळी यांना ओटी भरण्यात आली। यावेळी आयोजित कार्यक्रमामध्ये तुळजाभवानी महिला मंडळाच्या वतीनं आमदार सीमा हिरे यांचा साडी आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। त्याचबरोबर माजी नगरसेविका माधुरी बोलकर, जान्हवी तांबे, कल्पना पाटोळे यांचा देखील साडी आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। याबरोबरच कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या प्रमुख मान्यवरांचा देखील शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। गेल्या अनेक वर्षांची मागणी असलेला हे सभागृह पूर्णत्वास गेल्यानं नाभिक समाज बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नाना वाघ यांनी त्याचबरोबर तुळजाभवानी महिला मंडळाच्या पदाधिकारी आमदार हिरे यांचे आभार मानले। त्यांनी सर्व ठिकाणी सर्व सांगून दिलेले कार्यक्रमाची रूपरेषा सर्व सांगून दिलेली बोलण्यासारख्या या ठिकाणी काय ठेवलेले गेल्या 10-11 वर्षापासून आमची मागणी होती। अनेक वेळा महिला बोलणार कॉल करून सांगायचो आम्ही भाऊ आम्हाला सभामंडपाच्या विविध या ठिकाणी अनेक समस्या या भागातील आम्ही महिला भावांच्या माध्यमातून गणपती मंदिर असतं त्या ठिकाणी फिरत जात असतो। या ठिकाणी सभामंडपाचं अतिशय अनेक दिवसापासून जी मागणी होती सीमाताई आणि महेश भाऊ यांचा बरोबर टाळ्या वाजवून आपण सर्वांनी स्वागत करायचे। कारण या ठिकाणी आवर्जून सांगावं लागेल ठराविक नगरसेवकांचा आम्हाला या ठिकाणी तोंड पण दिसलं नाही, परंतु या ठिकाणी आवर्जून आमच्या मंडळाला किंवा जाधव संकुलवर मधुकर शेठ जाधव असो, नंदू शेठ जाधव असो, माधुरी असो, जान्हवी असो, त्याचप्रमाणे या ठिकाणी सांगायला म्हणजे बरोबर आज या ठिकाणी बरेच उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहेत। 4 जण निवडून येणार आहेत आणि आपण सर्व सामाजिक कार्यकर्ते आज तुम्ही पोलीस बरोबर फिरताय, कारण एक ना एक दिवस तुमचं पोलिसांबरोबर तुमचं सोडलं झाल्याशिवाय राहणार नाही। या ठिकाणी बरोबर आपला ग्वाही देतो, कारण पोलीस बरोबर राहिल्यानंतर बरोबर आपण सोडलं होईल आणि असंच आमच्या जाधव संकुल परिवार आपला आशीर्वाद असू द्या एवढी विनंती करतो। सर्वात प्रेरणा देऊन पाठपुरावा करणाऱ्या आमच्या साधनाताई जाधव यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करते। व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या आमच्या लोकप्रिय आमदार सीमाताई महेश हिरे, आमच्या प्रिय नगरसेविका माधुरी बोलकर व्यासपीठावर सर्वांचे आमच्या तुळजाभवानी महिला मंडळातर्फे स्वागत करते। नाशिक पश्चिमच्या कार्यसम्राट आमदार सौ सीमाताई हिरे यांचे कार्य खूप वाखाणण्याजोगे आहे। सातपूर परिसरात अनेक ठिकाणी ताईंनी व्यायामशाळा, मंदिरे, सभामंडप, श्री स्वामी समर्थ केंद्र, स्वामी नगरला वाचनालय अशा अनेक सुविधा प्राप्त करून देण्यासाठी अथक प्रयत्न केले। आम्हाला अवश्य अशा सुविधा मिळवून देण्यासाठी आमच्या माधुरी ताईंनी नेहमीच विनंती करून ही कामे पूर्ण करून घेण्यास अथक प्रयत्न केले। सीमाताईंनी आमची मागणी पूर्ण केली। जाधव संकुलमध्ये परिसरात तर काय पूर्ण सातपूर परिसरात असा सभामंडप कुठेच नाही। ताई आपणास मी विनंती करते, सहकार्यातून उपलब्ध झालेला हा सभामंडप जाधव संकुलमधील रहिवासी यांना फार मोठा उपयोग होणार आहे। यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी सुभाष गुंबाडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं। सातपूर परिसरामध्ये आमदार सीमा हिरे यांच्या माध्यमातून हा भव्य सभागृह उभारला असल्यामुळे जाधव संकुल ग्रुपचे संचालक नंदू जाधव यांनी आभार मानले। सभा मंडपाच्या वर्धापनाच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित आपल्या भागाचे आमदार सीमाताई, हा जो सभा मंडप झाला भाऊ त्याला खूप महत्व आहे, कारण असा सभा मंडप मला वाटतं आपल्या सातपूर नगरीमध्ये मला तरी वाटत नाहीये, कारण एवढा मोठा सभा मंडप पाहिल्यावर मला वाटतं तुमचं नाव
हिरे नाही काहीतरी जडे फुटी साखर होईल असं मला वाटतं. कारण त्याला महत्व बी असं द्यावं लागलंय तो. तर ज्यावेळेस आम्ही लेआउट बनवला दराडे साहेब, त्यावेळेस असं ठरवलं मोठू शेठनी का छोटे छोटे लेआउट पाडून मग छोटे छोटे ओपन प्लेस होते. परंतु एक खटी ओपन लेआउट टाकला आणि त्यामुळे हा मोठा ओपन प्लेस त्या एरियाला भेटला आपल्या तालुक्याला. आणि म्हणूनच हा मोठा सभामंडप झालेला आहे हे सुद्धा मान्य करावं लागेल. प्रभाग क्रमांक 10 अंतर्गत आमदार सीमा हिरे यांच्या निधीमधून मोठी कामं उभी राहिली असून या कामांमुळे भागामध्ये मोठ्या प्रमाणात विकास झाला असल्याचं माजी नगरसेविका माधुरी बोलकर यांनी यावेळी मत व्यक्त केलं. खूप मी मनापासून तुमचे आभार मानते की प्रभाग क्रमांक 10 मध्ये जास्तीत जास्त निधी हा ताईंच्या माध्यमातून आलेला आहे. कारण की ताईंनी कोणत्याही सभामंडप असेल, कोणत्याही मंदिर असेल, इथं परत आपल्या गणपती मंदिर तिथं प्रत्येक ठिकाणी ताईंनी खूप सारा असा निधी दिलेला आहे. आज आमच्या इथं महिला भगिनींनी खूप म्हणजे ताई त्या महिला भगिनी हा दोन बघून जे व्यक्ती इथं येतात हा दोन बघून एकटे म्हणजे चौकीत होतात की हा इतका छान असा डोम इथं बांधून झालेला आहे. खरंच ताई तुमच्या मनापासून खूप खूप आभार. आणि माझ्या महिला भगिनी तुळजाभवानी महिला मंडळ ते तुमचे खूप खूप मनापासून आभार मानतात. कधी आज तुम्ही इथं कधी आले या दोन जागा संकुलमध्ये त्या महिला आपल्याला कधीच निराश करणार नाही आणि ते सदैव भारतीय जनता पार्टीशी खंबीरपणे उभे राहतील एवढं मला माहिती आहे. खरंच आहे ना. दरम्यान जाधव संकुलचे संचालक माजी नगरसेवक नंदू शेठ जाधव यांचा वाढदिवस असल्यानं नाभिक समाज बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नाना वाघ यांनी त्याचबरोबर तुळजाभवानी महिला मंडळ आणि आमदार सीमा हिरे यांच्या वतीनं शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. लोकोपयोगी असलेला हा सभागृह पुढील काळामध्ये सर्वांसाठी खुला करण्यात आला असून येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजप जो उमेदवार देईल त्याच्या पाठीमागे उभे राहण्याचं आवाहन आमदार सीमा हिरे यांनी केले. जाधव यांचा वाढदिवस सुद्धा, त्यामुळे या दोन्ही योगांवर आज या सभामंडपाचं लोकार्पण होत आहे. त्या लोकार्पणासाठी उपस्थित असलेल्या आपल्या नाव राहिले तर आता उपस्थित असलेले सर्व बंधारे भगिनी, सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना नवरात्र उत्सवाच्या नवमीच्या खूप मनापासून शुभेच्छा देते. या परिसरात जाधव संकुलमध्ये आज अतिशय सुंदर अशा वास्तूचं लोकार्पण झालं. आज नंदीशेठ जाधव यांनी या वास्तूचं लोकार्पण केलं. बऱ्याच वेळा तुळजाभवानी मंदिरात आल्यानंतर आमच्या या महिला भगिनी, सर्व महिला मंडळ, या परिसरातील नागरिक सर्वांचीच मागणी होती की अनेक धार्मिक कार्यक्रम असतील. आता आपण येण्याआधीच त्यांचा सप्तशतीचा पाठ सुरू होता, त्यामुळे काही ना काही धार्मिक विधी हे सतत तिथे होत असतात आणि त्याकरता सभामंडपाची नितांत आवश्यकता होती. त्यामुळे जवळपास 50 लाख निधी देऊन आज या सभामंडपाचं लोकार्पण होत आहे. अतिशय सुंदर असं सभामंडप तयार झालेला आहे. जसं मला संमेलनाने सांगितलं की फक्त धार्मिक कार्यक्रमच नाही, परंतु आपल्याकडे जर कोणाचा वाढदिवस असेल, कोणाचा काही कार्यक्रम असेल, घरातले कुठल्याही इथे छोटं मंगल कार्यालय म्हटलं तरी त्या पद्धतीचा हा सभागृह झालेला आहे आणि विविध कार्यक्रमांकरता सुद्धा हा आपल्याला सभामंडप वापरता येणार आहे. त्यामुळे खरं तर हा लोकोपयोगी असा हा सभामंडप आपल्याला पुढील काळात तयार झालेला आहे. नागपूरमध्ये आताच मंजुरी जाधव यांनी सुद्धा सांगितलं की या परिसरात प्रभाग 10 मध्ये आता ताईंनी सांगितलं की हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला. यापूर्वी तुम्ही 4 नगरसेवक निवडून दिलेले आहे आणि त्यामुळे ते पुन्हा आपल्याला सांगेल की आता जी महापालिकेची निवडणूक होईल त्याकरता सुद्धा आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद, सगळ्यांचा खंबीर पाठिंबा हा आम्हाला लागणार आहे. आमचे जे कोणी 4 उमेदवार असतील त्या सगळ्यांच्या पाठीशी तुम्ही महायुती म्हणून, भारतीय जनता पार्टी म्हणून खंबीरपणे उभा राहा, जेणेकरून आपण बघतो की नरेंद्रजी मोदी हे देशाचे यशस्वी पंतप्रधान म्हणून काम करतात. आपले राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस. कार्यक्रमाप्रसंगी भाजप शहर उपाध्यक्ष महेश हिरे, पालक रामहरी संबेराव, माजी नगरसेवक किसन विधाते, मंडलाध्यक्ष नारायण जाधव, विधानसभा अध्यक्ष राजेंद्र दराडे, माजी नगरसेविका माधुरी बोलकर, जान्हवी तांबे, कल्पना पाटोळे, बाळासाहेब जाधव, समाधान देवरे, नंदू शेठ जाधव, माजी नगरसेवक मधुकर शेठ जाधव,
नाभिक समाज बहुउद्देशीय संस्थेचे नाना वाघ, प्रवीण पाटील, संजय राऊत यांसह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं यावेळेस उपस्थित होते. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.